नमस्कार मित्रांनो. झाली बघा झोप दुपारची. आता निवांत आता बायकोला आणि पोरांना घेऊन चाललोय इकडं केस कापायला. पोरांची केस कापायची ती बघा. आकाश तर केस लय वाढली ती ना. अंट्याची पण केस भयंकर वाढली ती. अंट्या बघा कसा माझ्या मागच फिरतोय. आजीला पण न्यायच्या दवाखान्यात. आजीला आली कणकणी 2 रोज झालं. तिला दवाखान्यात कोण नेणार ती. मग ती दवाखान्यात नेणार ती. मग म्हणलं चला न्यावंच दवाखान्यात. अंट्या ए अंट्या कुठं जायचं आहे तुला? हा केस कापायला आणू आमची लागा लय मोठी पडली सगळं. कुठं लागलं ग तुला? कपाळावं लागलं बघा. आकाश तर केस किती वाढली ती बघा. आका हाय कर. कुठं चालले आता? ही विसरून बघा. ही टाप केलंय म्हणून असं दिसते. तिथं लागलं वे टिंगुळा लागला का? हो गा आणतेला टिंगुळा झाला या. मोठा लाग टिंगुळा आला अनुला. थोडं दुखतंय. पडत जाऊ नको तशी लय पडत जाऊ नको. सारखी पुरगी बघा कडा 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 करते. एका जाग्याला म्हणून अजिबात कसली बसत नाही. हा हा मुखी मुखी दाटविना शर्टांना बघा गावात टाकलं इथं निवांत खाते ते. याला हा इथं गावात हाय खाते ते कणकण. शर्टाचं काय टेन्शन नाही. 2 शर्ट पाठ बघा दंड्यात झाले निवांत. एक पाठ आहे ती. लाईट नाही सकाळ धरणं. पाण्याचा मोठा प्रश्न झालाय बघा. आता 2च मिनिटं आली ती. बोर चालू करून पेज पाणी तेवढं भरलं. वरचं टाकीतलं पाणी संपलंय. पाणी चालू करा विहिरीकडे चाललं तोपर्यंत लाईट गेली. फक्त 2 मिनिटं. काल रात्री गेली वादळाची लाईट गेली ती का त्याच्यावर. आता लाईट आली ती 2 मिनिटं. गाडीत तर बस वाटणार बघा. एसी चालू करतो महिंद्रा का गार आहे तर बरं आहे. नाही तर काय रे अवघड आहे. कोणाचं गाडीत बसू वाटत. मस्त शेड मध्ये लावली आहे पण ऊन जाळ वाफा मारत या. आता सध्या 3:30-4 वाजत आले. त्या 4ला एवढं ऊन आहे भयंकर. इतकं जी ऊन आहे लय ऊन. गावाकडं लय ऊन आहे. तुमच्याकडं पुण्या मुंबईला बाहेरच्या राज्यात कुठं ऊन आहे का? माहिंदाळ ऊन सगळीकडेच ऊन आहे म्हणा. पण तरी पण गावाकडं आमच्या लय ऊन लागते या. लय म्हणजे लय भयंकर ऊन लागते. आका अगं तांबे एखादा डेऱ्यात ठेवाय नाही पाणी प्यायला. सकाळ धरणं डेऱ्यात पाणी नव्हतं बघा. आता ही 2 भरले हो काय बघितलं का? डेरा 2 स्वच्छ भरले. ही आणट्यान ते एवढाच तांब्या ठेवला. एवढ्या तांब्यात माझी कधीच ताण बघायची. आणट्या धरी आता ते ताट धरी येतं वर हातात. पाणी प्या पोट भरून येतं जाऊ. बारका छोटासा तांब्या ठेवलाय बघा नकटीला प्यायला. घर पे पाणी पे पोट भरून सगळेजण. आजी बाय अय आजी चला गे. का दुखतंय? काय दुखतंय? खोकला येतोय, कप झाल्यात, होय पायाला गोळे येतात. बरं चला एक इंजेक्शन हाणून येऊ. इंजेक्शनच खाणायचं. पैसे तुम्ही द्यायचे नाही का? माझे मी पैसे देणार आहे सांगते बघा आजी. नाहीतर तिथं पुन्हा असं करायचं नाही. मला येते राग. मग माझे मी पैसे देते. किती बिल होईल असं आहे काय? आज इकडे पैसा लय दिसतोय या. ते काय तुम्हाला मी म्हणले का? किती सांगा की मला. आता तुमची आपदा चालली आहे मरणाची. पैसे नाही म्हणताय होय का नाही बाई? नाही जरा अडचण चालाय हो. हा मग आता
म्हणून आपलं आपण द्यायचं. माझ्याजवळ नसलं तर मग द्या घे, असल्यावर का तुमच्याकडे किती आकडा आहे? किती आकडा आहे माझ्याकडे? 1000 1500 आहे. मग तेवढ्यात घेते व्याज, डॉक्टर तपासणीलाच व्याज हो घेते. 1000 घेतोय. काय सांगतो मी, नवीन चालली दवाखान्यात बघ. हा? कुठं शिकला एवढं? शाळेत. बीएड झाली आणि का? हा? बीएड झाली आणि कशाला बियाड झाली? आमचं काय नाही. अंगठा बहादूर माणूस आहे मी, अंगठा बहादूर माणूस आहे. अंगठा बहादूर आहे. पळून आला त्या मिलिटरीतनं. वाचा येत नाही, लिहा येत नाही. होय आम्हाला येत नाही पण बघ हे सांगतात चालेल ती. चला 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 चला. ते येऊ दे की करते ना, चला आणा. अय उरक पण मा उरक. दाटवणी मायची. मित्रांनो, कडवाळाचा नजारा बघून घ्या एकदा. कडवाळ कोणाला आसपास घ्यायचं असेल तर सांगा. लय भारी 9-10 फुटाला कडवाळ गेले, उंचच्या उंच. पोरांनी बघा आमच्या कोंबड्या कशा निवांत शेडमध्ये गाठल्या सगळ्या. बाहेर बोक त्या दिवशी कोंबडी नेली राव, बोक्यानं झाप मारून कोंबडी नेली. तेव्हापासून बघा पोरं हात हाणून घालती ती वाघरच 5च्या दरम्यान बाहेर काढती ती. कडवाळ म्हणजे कडवाळाचं आलं ना थोडा. ह्या साईडचा आंबा पिन लय जोरात आली आता. पुढच्या वर्षी याला आंबच लागते नाद फळा एकदम भारी. पोरं माझ्या मागं फिरती. अक्का माझी लय गुणी, सगळ्यात गुणी मुलगी माझी अक्का या का नाही? अक्का 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 लय शांत बघा. मोजकच बोलणार, मोजकच हसणार. खायला सुद्धा मागत नाही मला हे पाहिलं म्हणून. लय विचार करून अर्धा-भर तास मागं फिरणार, बघणार सारखं टकमक टकमक त्या बघते. मग आपण म्हणलं काय पाहिजे पाहिजे तर मग 10 वेळा विचार करून सांगणार मला ती पाहिजे म्हणून. तसं हे नाही. हे आयला एखाद्याला ठोकून तुम्हाला सांगतो घेते नाही. मला सुद्धा तुम्हाला सांगतो त्या छातीत माया हाणत होतं. मला थार गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. गावात घेऊन गेलतो चटणी इथं पाठवताना पोस्ट ऑफिसला. तर ते एक जण बावकीत गेलतो, तर तिथं ती ठार गाडी बघितली. ती मला हीच ठार गाडी पाहिजे म्हणून लागलं. मी म्हणलं नाही, तर बघा ती मग छातीत लागलं माझ्या हाणायला. पोरानो मागे येऊ ना, गाडी वळाव तुम्ही. ती चॅनल उचलून ठेवा, इकडं साईडला ठेवा जरा. गाडी मागे येऊ ना, गाडी घेतो रिवर्स. गाडी असला आता गार. हा 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 झाली बघा गार, बऱ्यापैकी झाली बघा. आजी 2 दिवस झाले दवाखान्यात नाही मागं लागले. पण काय झालंय, जरा पैशाची अडचण आहे. सर्दी झाली आजीला. मुकी मुकी माग शेंगा वाळू घातलेल्या. या साईडला ढेगार आहे, त्यामुळे गाडी जपून वळवावं लागते. पोरं सायकऱ्या, जुन्या सायकऱ्या बेकऱ्या कुठं बिन टाकते ती. छटाय जोग महागा. मित्रांनो, आणतो बघा पोरींना कट मारून आजीला दवाखान्यात नेऊन. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये. आणि आजीबाई कशा ठणठणीत. 80-85 वर्ष झाला असेल. 80 वर आजीचं वय आहे, पण ठणठणीत आहे अजून तरी. आता वयस जरा चाला हे लय येत नाही बरं. चालती सकाळ सकाळचं व्यायाम भरपूर करते बघा. चला भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.